मला ह्यावर असं म्हणायचं आहे की ही जी वित्त भांडवली व्यवस्था आहे हो. आणि हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचा एंड इम्परिलिझम आहे, साम्राज्यवाद आहे. आपण ज्याला साम्राज्यवाद म्हणून मार्क्सने लेनिनने वर्णन केलं तशा तऱ्हेचा साम्राज्यवाद आता नाही आहे. पण साम्राज्यवादी प्रवृत्ती आहे. जी गोष्ट मी सैन्य पाठवून करणं नाही, मला हा देश गिळंकृत करायचा हे ह्यालाच साम्राज्य प्रवृत्ती म्हणतात. येस येस. ती प्रवृत्ती, तो साम्राज्यवादी देश किंवा विचार अमेरिकेत असला, ब्रिटनचा पण होताच. ब्रिटनने आपल्याला दिला, मी तुम्हाला सांगितलं, स्पेन, पोर्तुगाल, डच, ब्रिटिश यांनी जगभर तर राज्य केलं. ती साम्राज्यवादी प्रवृत्ती होती. पण आता ज्याच्या हातात भांडवल आहे तर ॲलन मस्कची ॲम्बिशन आहे ना, आहे ना, ॲम्बिशन आहे. त्याला तुम्ही साम्राज्यवादी प्रवृत्ती म्हणाल. हो. साम्राज्यवादी देश का साम्राज्यवादी भांडवल, तर माझं म्हणणं भांडवल हे साम्राज्यवादी असू शकतं. किंबहुना आहे. त्याचं कॅरेक्टर हे तसंच आहे. तसंच आहे. म्हणजे फायनान्स कॅपिटलचा प्रभाव इतका वाढलेला आहे की देशोदेशीची सरकारांवरती तो प्रभाव टाकतं. सरकार बदलतं, आपल्या आवडीची सरकार इन्स्टॉल होतात आणि मग त्या त्या देशांमध्ये होत असलेल्या निवडणुकांमध्ये ते हस्तक्षेप करतात. अगदी. म्हणजे रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा निवडून आला तेव्हा. भारतामध्ये असा हस्तक्षेप झाला नसेल असं समजू नका. झालेलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि त्याने हातात घेतलेली यंत्र आता FBI आणि CIAचे प्रमुख ज्या बाई आहेत त्यांनी ट्रम्प पुढे सादरीकरण केलं की भारतामध्ये EVMचा गैरवापर करून इलेक्शन मॅनिप्युलेट झालेले आहेत, हे पुरावे आमच्याकडे आहेत असं त्या बाई बोलल्या. इथे आमचं सुप्रीम कोर्ट ऐकून घ्यायला तयार नाही, तिथे आमचं इलेक्शन कमिशन ऐकून तयार नाही. याचं प्रेझेंटेशन माझ्या सहकाऱ्यांनी मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये केलं होतं. हे ऐकून घ्यायला इथले कमिशनर तयार नाहीत. पण अमेरिकेमध्ये ट्रम्प समोर हे सबमिशन झालं आणि आता पुन्हा एकदा ती चर्चा चालू झाली आहे. मुंबईच्या हायकोर्टामध्ये 100 रिट पिटिशन आत्ता जे पराभूत झालेले महाविकास आघाडीचे लोक आहेत त्यांचे पडलेले आहेत. ते रिट पिटिशन जेव्हा कोर्ट ऐकेल आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेलं रिट पिटिशन जेव्हा ऐकलं जाईल त्यातून खरं बाहेर पडेल की इलेक्शन कसे मॅनिप्युलेट होतात.